मैदानाच्या आतमध्ये मॅच होते स्टार्ट. लेफ्ट हँडर बॉलर पहिल्याच बॉलला गौरवनं पाठवलाय आणि बॉल पंचांचा इशारा येतोय. 2 डिक्लेरेशन झोनच्या धावा आहेत. बॉल जर आत आला तर डिक्लेरेशनच्या धावा 2 आहेत, परंतु बॉल जर कंपाऊंडच्या आतमध्ये पडला तर 4 धावा दिल्या जातील. सुपर क्लासिकल डायरेक्ट आत कंपाऊंडच्या आतमध्ये बॉल गेल्यानंतर 4 धावा दिल्या जातील, परंतु जर मैदानाच्या आतमध्ये आला झाडाला लागून तर 2 डिक्लेअर आहेत. ही नोंद घ्या. बॅकवर्ड रिजनचा विषय तुम्हाला माहिती आहे. बॅकवर्ड रिजनमध्ये एक सिंगल आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं तर 30 यार्ड पॉवर प्लेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यामध्ये डीप लॉंग मध्ये अक्षय भोसले उभा आहे, तर त्याच्या सोबतीला डीप लॉंग मध्ये राकेश लाखे. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज आहेत, तर बॅटिंग मार्कवरती गौरव सोनावणे यंग टॅलेंट. पहिल्या WPL चा मिस्टर WPL मैदानामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर सोप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त घमासान मैदानामध्ये रंगलेला आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. यावेळेस पहा क्रॉस द बॅट आले समोर खेळाय. 30 यार्ड सर्कल मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो, मैदानामध्ये काय घडलंय? एक रिस्की सिंगल. तीन धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट प्रगतीपथावरती असताना जबरदस्त मॅच. मुख्य पंचांच्या भूमिकेत गणेश डुंबळे आहेत, तर लेग अंपायरच्या भूमिकेत विशाल दादा. यावेळेस बॅकफुटवरती आले. करारा प्रहार. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या जवळ येतोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दिग्विजय वर्सेस पंकज. सुपर क्लासिकल मॅच. जो जीता वही सिकंदर. हो, यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख. लाजवाब स्ट्रोक दिग्विजयच्या बॅट मधून आलेला बहारदार मॅग्निफिसेंट षटकार. सुपर क्लासिकल स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळा. मिड विकेटच्या पलीकडे षटकारानं धाव फलकाला आला आकार. अतिक पटेल बॉल देऊन सहकार्य करा. अतिक पटेल बॉल देऊन सहकार्य करा. आतिफ पटेल. त्या बाजूला स्टँड वरती लहान मुलं अजिबात वर चढू नका. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेसचा बॉल देखील आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं आणि एक सिंगलच्या साथीने स्कोर बोर्डला आकार येतो. एक जबरदस्त घमासान असलेली मॅच मैदानामध्ये चालू आहे. दिग्विजय आणि त्यासोबत गौरव या दोघांची जोडी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती टोटल धावा लागतायत 14 धावा.
14 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती अमित यांना प्राचारण केले गेले. ओव्हर नंबर 2 राऊंड विकेट. टप्प्याचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये डीप फोडलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार दिग्विजयच्या बॅट मधून. इट्स अ सिक्सर करेक्शन केलं जात आहे. डायरेक्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. पुन्हा एक आडवा बॅट नाही क्रॉस द बॅट. याही वेळेसचा स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. जबरदस्त बॅटिंग दिग्विजय मोहिते सेट ऑन फायर. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये चालू आहे. 2 दिग्गज 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. अमित सुर्वे बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेस आडवा बॅट ना हाफ ट्रॅकर बॉल मिड विकेटच्या पलीकडे. दिग्विजयचा क्लासिकल अंदाज. बेमिसाल षटकार. षटकाराच्या मदतीनं टोटल धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स अराउंड बोर्ड. ओमकार कदम बॉल देऊन सहकार्य करा. एक चांगलं घमासान आपल्याला पाहिलं मी. ते महत्वपूर्ण मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच मधली महत्वाची इनिंग पाहिला मी. ते दिग्विजय मोहिते बॅटिंग मार्क वरती. हो आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर परफेक्ट बॉल आणि गोलंदाजांच्या मनातला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केलाय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला. डॉट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळाय. ही बॉल चाललाय सीमारेषे लगत आणि याही वेळेस मात्र 2 धावा. अडथळा आहे आणि अडथळ्यानंतर तिथं 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालं. याही वेळेस लॉफ्ट केलाय आणि हा बॉल आउट ऑफ द पार्क. दिग्विजयचा ब्लास्ट. जबरदस्त षटकार. क्लासिकल बॅटिंग इनसाइड आउटचे फटकेबाजी पाहिलं मी. ते दिग्विजयनं सांगितलंय या मॅच वरती संपूर्ण वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस बीजीएमवाई पूर्ण करते. 38 धावा 38. तब्बल 38 धावा धावफलकावरती आहेत.
जबरदस्त मॅच आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केलाय, पहिल्याच बॉलला प्रहार केलाय आणि बॉल पाठवलाय. पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री. चौकाराच्या मदतीने पहा, कंपाऊंडच्या आतमध्ये जर बॉल किती लांब गेला ना तरी सुद्धा बाउंड्रीच आहे, पंचांनी कळवलेलं आहे. 42 धावा तब्बल धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळाय क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून त्यांची दरी भेदून चौकार. 2 बॉल आणि 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. सुपर क्लासिकल मॅच. आणि या मॅच मध्ये या सलामीच्या जोडीनं वादळे आणि विस्फोटक खेळी करून दाखवली आहे. एका बाजूने दिग्विजय तर दुसऱ्या बाजूने गौरव आहे. दोन्ही खेळाडूंचा स्ट्राइक रेट क्लासचा आहे. आणि आता इथं दिब्बू बागवान यांना संपूर्ण अनुभवाची शिदोरी उघडावी लागेल आणि एक ब्रेक थ्रू संघासाठी घेऊन द्यावाच लागेल, कारण इथून पुढे जर आपण पाहिलं ना एक स्फोटक अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल धाव फलकावरती 46 धाव आहेत, 46 रन्स. अजूनही तिसरं षटक चालू आहे. एका ग्रँड टोटलकडे वाट चालू आहे टीम BGMY. हो, पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. याही वेळेसचा बॉल पंचांचा कमिटीचा निर्णय आलाय 2 धावा. चला स्पीड घ्या. यावेळेस स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच फसला. एक सिंगल कंप्लीट. पहा, झाडाचा अडथळा आणि त्यानंतर गौरवची विकेट पणाला लागली होती, परंतु झाडाचा अडथळा पहिला मिळाला. किस्मत भी हमेशा असली खिलाड़ियों का साथ देती है. दिग्विजय मोहिते 9 चेंडू फेस करत असताना पर्सनली 35 धावा बनवलेल्या आहेत. हो, वेट केलाय, खेळलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अजय 1 बाउंस बॉल मस्तक पे दस्तक. 4 रन. चौकार येतोय. नाराज आहेत गोलंदाज, कारण त्यांना माहिती आहे एक महत्वाची विकेट आहे आणि दिग्विजयला जीवनदान. चौकाराच्या मदतीने धाव फलक. टोटल तब्बल धावा लागतायत 53 धावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. आडवा बॅट ना, क्रॉस द बॅट. मिड विकेटच्या पलीकडे टोला. दिग्विजय सेट ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे आणि 11 बॉल फेस करत असताना दिग्विजय पर्सनली बनवतोय 45 धावा. टोटल धावा आहेत धाव फलकावरती तब्बल 59 धावा. 11 बॉल मध्ये 45 पर्सनली दिग्विजय. टोटल धावा आहेत 59. अंपायर तब्बल 59 धावा धाव फलकावरती.
3 ओव्हरच्या अखेरीस 59 धावा धावफलकावरती एका ग्रँड टोटलकडे हायेस्ट स्कोअरकडे वाटचाल करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते BGMY. कुलवर टप्प्याचा बॉल आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये दिग्विजय यांचं जर वॅगन व्हील पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळलेत. समोरच्या बाजूला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर आहे. पॉइंट मध्ये आहे. मिड विकेट खेळलाय. स्क्वेअर लेगला स्ट्रोक आलेत. हो, यावेळेचा बॉल हवेमध्ये पकडली कॅच. बिग विकेट डाऊन. अमोल वाडकरच्या हातामध्ये कॅच विसावलाय आणि 45 धावांची खेळी करत असताना दिग्विजय मोहिते बॅक टू द पवेलियन. एक दमदार खेळी, एक चांगली सुरुवात करून देऊन आपल्या टीमला निश्चित या खेळाडून पुढे आणलेला आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सलीम आणि अजय सपुनिशी यांच्यासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज गणेश काका सावंत यांच्याकडून आलेला आहे, जमा झालेला आहे या विकेटसाठी. अप्रतिम विकेट पहा आपल्याला पाहायला मिळाली. महत्वाची विकेट. 45 धावांची एक चांगली खेळी दिग्विजय यांच्याकडून. तब्बल 60 धावा. अजूनही 11 बॉल आहेत. अजूनही 10 बॉल आहेत. यावेळेसचा बॉल हा स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चला स्पीड घ्या. पंच मॅच आहे ना, आता इथून पुढे स्पीड आपली चालू ठेवा, कारण यानंतर सेकंड इनिंगला कुठले बॅटलाईट होणार नाही याची दक्षता घ्यायची. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस बॅकफुटवरती आले आणि एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतो. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न दिग्विजयचा. हो, यावेळेस टेप आउट झालेत. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक केलाय. वन बाउन्स. अक्षयच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. ग्लोरियस बॅटिंग. अजय वर्सेस सलीम. हो, वेगवान बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळा. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. वन बाउन्स. अक्षय बॉल फील्ड करेल. 2 धावांचा कॉल मिळाला. डेंजर एंडला गौरव, परंतु 2 धावा कंप्लीट. दोनच्या मदतीने धाव फलकाला येतोय आकार. 68 धावा तब्बल धाव फलकावरती. 68 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 बिग विकेट. लास्ट 6 बॉल स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर मधल्या हे 6 बॉल महत्वाचे आहेत.
लास्ट 6 बॉल रिमेनिंग. राईट आर्म अराउंड दी विकेट. ओव्हर नंबर 5 स्लॉग ओव्हर मधली अमित सर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल वेल लेफ्ट केला गेला बॉलला आणि हा बॉल वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाते. हो यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल मिळतोय. आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलेला आहे. ओव्हर नंबर 5 मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच. पंचांच्या भूमिकेत जर विचार केला आज दिवसभरामध्ये सहकारी आकाश परांदेच आपल्याला पाहायला मिळाला. अमोल सावंत सर यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं. त्यासोबत साहिल बावधन यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य. आणि आत्ताच्या मॅच मध्ये विशाल दादा पिसाळ. यावेळेस टप्पा पडला. अतिरिक्त उंची 1 बाउन्स. पहिला बाउन्स वॉन केलं गेलंय. पहिला बाउन्स दिलाय आणि डॉट बॉल येतोय. एक क्रॅकिंग बाउन्सर पाहायला मिळाला. आक्रमक गोलंदाजी भेदक गोलंदाजी अमित सुर्वे PSI यांच्या माध्यमातून. अगदी पहा वाईट पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष PSI म्हणून भूमिका बजावत आहेत. आणि मैदानावरती तेवढंच प्रेम आहे. क्रिकेटवरती देखील तेवढंच प्रेम आहे. आणि क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित ही मिसाल ठेवली जाते समोर. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे परंतु ही थ्रो थोडासा फसला. आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 से भले 2 धावा कंप्लीट. आता इथं लेझी फिल्डिंग. स्ट्राईक रोटेट झालाय आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता काय होईल मैदानामध्ये. यावेळेस स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर स्ट्रोक खेळलाय. आणि हो राकेश यांचा खूप चांगला प्रयत्न. झाडाला लागलाय बॉल. इट्स अ सिक्सर. कमिटीचा इशारा येतोय. चेक करूया मेन स्क्रीन वरती. सिक्स. बॉल डायरेक्ट झाडाला आदळलेला आहे. आणि षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत. तब्बल BGMY 79 धावा. 79 रन्स आर ऑन द बोर्ड. 79 धावा तब्बल. आजच्या दिवसामधला हायएस्ट स्कोर. अजूनही 2 बॉल आहेत. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस फटका फसला. बॅट फिरल्यानंतर राकेशच्या रिजन मध्ये 2 धावांचा कॉल. डेंजर एंडला थ्रो केला इबुसर आणि त्यानंतर बॉल 1 बाउन्स गेलाय. फरार होतोय. येतोय 3 धावांचा कॉल. तब्बल 3 धावांच्या मदतीनं 82 धावा. 82 रन्स आर ऑन द बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल आहे. विस्फोटक मॅच
अजून शेवटच्या बॉल मध्ये काय असेल कहाणी पाया आधी लेझी फिल्डिंग झाली. हो हेलिकॉप्टर उडवलंय क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये कॅचचा ट्राय. एक धाव तर पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला आणि इथं पंचांचा इशारा येतो इट्स अ विकेट. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती लागतायत तब्बल 80 धावा 83 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 84 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या धावेला विकेट आली आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो इस मैच में पता चलने वाला है. वाई सिटी का शेर कौन है इस मैच में पता चलने वाला है. 84 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष आता इथून पुढे कोण पार पाडू शकेल. जर चेस झाला तर निश्चित शेर एक ही है आणि जर समजा स्कोरबोर्ड चेस नाही झाला तर या मॅच मध्ये वाई का शेर बदल गया है. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो ही मॅच मैदानाच्या आतमध्ये एक तगडा आव्हान आणि या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जात आहे जयवाडी ए टीम, अमोल वाडकर टीम अँड ओव्हरऑल कंपनी. हो 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. अजय सपोनिशी यांच्यासाठी गणेश काका सावंत यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं जाईल. काका यांना विनंती आपण या कॉम्बॉक्सच्या समोर तुमच्या शुभ हस्ते देऊया. गजानन मोरे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते द्या हे कॅश प्राइज. डीवाय स्पोर्ट्सचे ओनर गजानन मोरे यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली, दिग्विजयची विकेट आणि ते कॅश प्राइज दिलं जात आहे. तब्बल 84 धावांचं लक्ष, 30 बॉल आणि 84चं लक्ष. चला स्पीड घ्या.
बॅडलाईट होणार नाही याची दक्षता घ्यायची. टीम बीजीएम फेअर क्रिकेट खेळूया. हो पहिलाच बॉल वेगवान बॅट स्विंग पाहिलं मी ते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आहे. एका बाजूला दिग्विजय तर दुसऱ्या बाजूला अमोल. दोन एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट. दिग्विजय आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष पाहिलं मी इथे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये डीप लॉंग ऑन आहे आणि डीप लॉंग ऑफ. स्लोवर 1 बॉल हवेमध्ये. उंच इलेव्हेशन मिळाले. 2 क्षेत्ररक्षक अमोल सोनावणे डाऊन दी बॉल येत आहेत. कॅच पकडा. हो हो अमोल वाडकर बॅक टू द पवेलियन. इलेव्हेशन आणि त्यानंतर सेलिब्रेशन. अमोल वाडकर बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. अमोल सोनावणे यांचा खूप जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि आता अमोल वाडकर बाद झालेत. सेनापती पडला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रसल. आणि अमोल सोनावणे यांच्या कॅच साठी 101 रुपयांचं कॅश प्राइज गणेश काका सावंत यांच्याकडून. तब्बल 101 रुपयांचं कॅश प्राइज. एक धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच चालू आहे. केवळ 5 बॉल मध्ये एकच धाव खर्च केलेले आहे. 84 धावांचं मोठं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नाहीये, कोणतंही लक्ष छोटं नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हो हो पुन्हा एकदा दिग्विजय मोहिते आप छा गए गुरु.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकच धाव फलकावरती. 24 बॉल आणि 83 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल सोनावणे आहेत, तर बॅटिंग मार्क वरती अमित आणि त्यांच्यासोबत धनंजय. हो, यावेळेस अमित यांचा ब्लास्ट ऑन साइडला खेळलेला एक पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पहिला आलाय. अजूनही मॅच संपली नाही, अजूनही शर्यत संपली नाही, मॅच ऑन आहे. या ग्राउंड वरती षटकारांची बरसात होत असताना आपण याआधी देखील पाहिलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. हो, या वेळेसचा बॉल चांगला आहे, कमबॅक चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मैदानामध्ये अमोल सोनावणे यांच्याकडून डिलिव्हर केलाय. डॉट बॉल येतोय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. साइड ऑफ स्टंप कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक रणपिसे बॉलला फील्ड करतोय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. बॅट चेंज घेतले बॅकवर्ड रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक. हो, एफर्ट चांगले मैदानामध्ये. रमेश सुरसे मैदानाच्या आतमध्ये अगदी बॉल थांबवण्यासाठी कोसळले. नऊ धावा धाव फलकावरती आहेत. विक्रम चव्हाण विनंती आहे बॉल देऊन सहकार्य करा. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती. हो, धनंजय प्ले अँड मिस. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. नऊ धावा धाव फलकावरती. 9 रन्स आर ऑन द बोर्ड. हो, प्लेस केला आणि त्यानंतर विकेट. दिग्विजयच्या हातामध्ये बॉल विसावतोय. बिग विकेट डाऊन. धनंजय बॅक टू पवेलियन आणि नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम. नऊ धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड बॉल, वाईड +1 अशा टोटल 2 धावा मैदानामध्ये. 2च्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. 18 बॉल आणि 73ची गरज आहे. येणारे 18 बॉल 73 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. कटर, लेग कटर, दोन्ही बाजूला बॉल कट करण्याची कला अवगत असलेला गोलंदाज आणि डॉट बॉल मैदानामध्ये. सतरा बॉल आणि 73ची गरज आहे इथून पुढे. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. विक्रम चव्हाण, आपण पवेलियन मध्ये या, बॉल घेऊन या. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळा. अमोल सोनावणे त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. डेड बॉल, इट्स अ डेड बॉल. तारेल लागलाय, डेड बॉल आहे. डेड बॉल, तारेला लागलेला आहे बॉल. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लगातारचा दुसरा वाईड बॉल. बॉडी पासून दूरवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे. मागच्या बाजूला ज्यांच्या हातामध्ये बॉल देऊन सहकार्य करा. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळा. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. बॉलला फील्ड केला जाईल एक सिंगल कंप्लीट करून. स्ट्राइक वरती आता शुभम मालुसरे. इथून देखील मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो, परंतु आता इथून प्रत्येक पुढच्या बॉलवरती बिग हिट अपेक्षित आहे. हो, इथं प्ले अँड मिस, डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दिग्विजय, वन मॅन शो, वन मॅन हिरो, वन मॅन आर्मी. हो, याही वेळेस डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 14 बॉल आणि 70 धावांची गरज इथून पुढे. 14 बॉल मध्ये 11 ते 12 षटकार खेळावे लागतील. मॅच पूर्णपणे अवघड झालेली आहे टीम वाडी ए या संघासाठी. ऑफस्टमच्या बाहेरून बॉल चाललाय. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. रन. या वेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळाय क्षेत्ररक्षक आहेत गौरव.
कॅच पकडेल, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. बीमर बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. क्या फ्री हिट की गेंद को करेंगे सुपर हिट. फ्री हिटचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे येणारे 12 बॉल इम्पॉर्टंट 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी खूप मोठं टार्गेट आहे. ते टार्गेट आता चेस करायचं असेल तर मात्र प्रत्येक बॉलवरती षटकार खेळावा लागेल. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड द विकेट साठी. पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. मॅग्नाफिसंट षटकार. पुन्हा मॅच ऑन. प्रत्येक बॉल वरती षटकार खेळावा लागेल इथून पुढे. 68 पाहिजे असेल. 61 पाहिजे. 11 बॉल 61. 11 61 म्हणजे 10 6. 11 बॉल येणारे आणि 61 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती षटकार खेळावा लागेल किंवा 10 षटकार खेळले जातील का. एक तर आलाय. यावेळेस समोरच्या बाजूला खेळलाय. 1 बाउन्स बॉल फील्ड केला जाईल. एक सिंगल आणि आता 10 बॉल आणि 60 धावांची गरज. 10 बॉल मध्ये 10 षटकार खेळावे लागतील. हो, यावेळेसचा बॉल बॅट चेंज घेतल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. सात बॉल आणि 53 धावांची गरज आहे. म्हणजे संपूर्ण पुरेपूर मॅच वरती वर्चस्व बीजीएम वाई या संघाने निर्माण केलेला आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं बॅटिंग इनिंग मध्ये, बॅटिंग युनिट मध्ये 1 मॅन शो दिग्विजयचा पाहायला मिळाला आणि एक वाई सिटीचा रायझिंग स्टार आता बदललाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल.
येणारे 6 बॉल, येणारे 6 बॉल आणि 50 धावांची गरज इथून पुढे. पूर्णपणे मॅच जर आपण पाहिलं तर बीजीएम वाई या संघाच्या दिशेने झुकलेले आहे. समोर जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती अमोल, अमित यावेळेस बॅट चेज घेतली बॅकवर्ड रिजन मध्ये. एक सिंगल, एक से तो कहाणी नहीं चलेगी और एक से कहाणी नहीं जमेगी. पुरेपूर अवघडलेली मॅच. 5 बॉल 49 ची गरज आणि मेगा फायनल अर्थात सेमी फायनल मध्ये प्रवेश करत असताना बीजीएम वाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीनं लगातारच्या दोन्ही मॅचेस एका चांगल्या मार्जिननं या संघाने जिंकल्यात आणि हा संघ क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. SPL अर्थात सुरू प्रीमियर लीग आयोजित भव्य क्रिकेटचा महारण संग्राम. आणि आज आपल्याला नवीन टीम मिळाली अर्थात वेळे, आणि आजच्या दिवसामध्येच आपण पाहतोय बीजीएम याही संघाचा दबदबा पाहायला मिळतोय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय सपोनिशी, आयकॉन प्लेयर अजय सपोनिशी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होईल. 4 बॉल आणि 49 धावांची गरज आहे इथून पुढे. डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानामध्ये. 3 बॉल आणि 49 धावांची गरज इथून पुढे आहे. संपूर्ण सामना बीजीएम वाई अर्थात दिग्विजय आणि त्यासोबतच एक जो कॅच आला ना मैदानाच्या आतमध्ये तिथे फिरला, कॅच होता महत्वाचा अमोल वाडकर यांचा, आणि अमोल वाडकर यांचा कॅच आल्यानंतर सामना संपूर्ण फिरला. यानंतर आपण पाहू शकतो इथं विकेट येते महत्वाच्या क्षणी. नवीन बॅटर अक्षय भोसले, अमोल सोनावणे यांचा दर्जेदार कॅच मैदानाच्या आतला, आणि त्या कॅच नंतर पुरेपूर सामन्यानं युटर्न घेतलाय आणि आता एका चांगल्या मार्जिननं तब्बल 49 धावांचं मार्जिन मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 2 बॉल फेस करण्यासाठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साइडला स्टोक येण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. आणि केवळ आता शेवटचा बॉल, 1 बॉल पासून दूर आहेत अमोल सोनावणे यांचा संघ अर्थात बीजीएम वाई हा संघ ठरतोय क्वालिफाय होणारा दुसरा संघ आहे जो क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होत असताना बीजीएम वाई, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच पद्धतीनं वाडी ए आपण देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये किंवा चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये केलं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, मनपूर्वक अभिनंदन आहे. तर बीजीएम वाई आपल्याला उद्याच्या मॅचसाठी, उद्याच्या सेमीफायनलसाठी मनापासूनच्या शुभेच्छा.